हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर हे बघा, डीमार्टला जायचं म्हणून घरातनं बाहेर पडलं, पण अचानक यांनी डीमार्ट सोडलं आणि इस्कॉनला घेऊन गेले. तर चला ठीक आहे म्हटलं. खूप छान वाटलं खरं तर, कारण जेव्हा आमचं लग्न झालं ना 2019ला, तेव्हा मला वाटते नोव्हेंबरमध्ये काहीतरी लग्न झालं आणि मला वाटतं 2-3 महिन्यानंतर मी पुण्यात जेव्हा आली होती ना पहिल्यांदा, तेव्हा मला ह्यांनी इस्कॉनला नेलं होतं सगळ्यात पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर 2-3 वेळा गेलो असेल मला वाटतंय. आम्ही भरपूर वेळा गेलो असेल, पण आता ह्या 1-2 वर्षात ना जास्त असं जाणंच होत नव्हतं आणि जायला पण जमत नव्हतं. तर ह्यांनी नेलं ते मला बरं वाटलं खरं तर, मनाला शांत वाटलं. खूप मस्त असं सुंदर असं मंदिर आहे तिथं, छान असं वाटतं तिथं, छान मस्त असं. डीमार्टला जायचं नियोजन होतं, त्यामुळं पिशव्या वगैरे सगळं काय सोबतच होतं. ठीक आहे म्हटलं चला असू द्या, म्हणजे मनी पण नव्हतं की हे इस्कॉनला नेतील म्हणून. तर हे बघा अशा पद्धतीचं एकीकडे ना जे जगन्नाथचं पण फोटो आहे तिकडे बघा, मूर्ती आहेत, आणि इकडच्या बाजूला कृष्ण आणि राधाचं पण छान अशा मूर्ती आहेत. मंदिर एकदम स्वच्छ साफ सुंदर मंदिर आहे. तुम्ही कधी गेलात का नाही मला नक्की सांगा. आणि इस्कॉनच्या मंदिरमध्ये गेलं का नाही, पहिल्यापासूनच आमच्या पिलूला एवढं शांत वाटतं ना. पहिलं तर तिथं भजन ऐकत बसला की नाही खूप डान्स करायचा. आता मोठा झाला ना म्हणून लाजतो, पण जेव्हा बारीक होता ना तेव्हा ना म्हणजे सारखा डान्स करायचा, त्याला खूप आवडायचं. तिथं भजनच एवढं छान आणि मस्त असं म्हणतात. तर हे बघा वरून असा काहीसा लुक दिसत होता मंदिराच्या तिकडच्या बाजूनं. खूप मस्त असं छान असं वातावरण आहे. तुम्ही पण कधीतरी एकदा नक्की जाऊन या. आणि वरच्या बाजूला ना बालाजीचं सुद्धा मंदिर आहे, तुम्ही तिथं पण जाऊ शकता. खूप मस्त असा व्ह्यू होता. आणि हे बघा 5 पाण्यांचा नागोबा म्हणतो की नाही आपण, कालिया नाग, आणि त्याच्यावर कृष्ण उभा राहिलेला आहे त्याच्या ह्याच्यावरती. असं काहीचं इथं चित्र आहे. खूप मस्त असं वाटत होतं. थोडेसे फोटो वगैरे काढले आणि असा काहीसा आमचा दिवस गेला. त्याच्यानंतर डीमार्टला जायचं होतं. आता इथंच तासभर गेला, आता कसं जायचं.